दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पालखी मिरवणुकीनं रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली। दरम्यान शुक्रवारी सकाळी भक्तांची दर्शनासाठी गर्दी लोटली होती। तसंच शुक्रवारी महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। शनिवारी सकाळी निघालेली ही पालखी मिरवणूक सुमारे 10 किलोमीटर अंतर पार करून रात्रीच्या सुमारास पुन्हा मठामध्ये परतणार आहे। शुक्रवारी पहाटे महाराजांच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला। दुपारी 12 वाजता सामूहिक आरतीनंतर प्रभाकर महाराजांच्या बंधूचे पणतू रमेश टेंबे आणि भक्त मीना जोशी यांच्या हस्ते 2 टन लाडू प्रसाद वाटण्यात आला होता। यानंतर विविध भजनी मंडळांनी सुरेल भजनं सादर केली। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। या प्रसंगी प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, सदस्य सुभाष बद्दरकर, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकदोंड तसंच व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदींची उपस्थिती होती। शनिवारी सकाळी निघालेल्या प्रभाकर महाराजांची ही पालखी आणि 10 फूट रथ हा 1970 सालचा असल्याचं सांगितलं जातं। दोन्ही बाजूला 50 फूट लांबीचे दोरखंड बांधून 100 भक्तगण हा रथ ओढत असतात। महाराजांची पालखी ही चांदीची तर रथ हा पंचधातूंचा असल्याचं सांगण्यात येतं। रथोत्सवामध्ये 10 किलोमीटरवर अनेक चौकामध्ये पालखीची आरती करून स्वागत करण्यात आलं। तसंच या दरम्यान पत्रा तालीम, लोणार गल्लीसह अनेक ठिकाणी विसावा घेण्यात आला आणि प्रसाद तसंच फळांचं वाटप करण्यात आलं। दिवसभर परिक्रमा करून रात्रीच्या सुमारास हा रथोत्सव पुन्हा मठामध्ये परतणार आहे। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंदिरातून सम्राट चौक मार्गे या रथाचं प्रस्थान झालं। यानंतर कस्तुरबा मंडई, बाळीवेस, चाटी गल्ली, कुंभारवेस, गौतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, औद्योगिक बँक, साखरपेठ, समाचार चौक, सोन्या मारुती, दत्त चौक, नवी पेठ, गंगा विहीर, चौपाड, लोणार गल्ली, पत्रा तालीम, काळी मशीद, पांजरापोळ चौक, जुने एसटी स्टँड मागे मंदिरामध्ये पुन्हा हा रथोत्सव पोहोचला। यावेळी दर्शनासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी या रथाचं स्वागत करण्यात आलं आणि पूजन करून आरती देखील करण्यात आली। सध्या सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरामध्ये सुरू असलेल्या या विविध सोहळ्यांचं मेट्रोकास्ट केबल नेटवर्क टीम तसंच द न्यूज प्लस चॅनल करत असलेल्या थेट प्रसारणाबाबत दर्शनासाठी प्रत्यक्ष येऊ न शकलेल्या अनेक भाविकांनी समाधान व्यक्त करत या लाईव्ह टेलिकास्ट बाबत मेट्रोकास्ट केबल नेटवर्क तसंच द न्यूज प्लस चॅनलला धन्यवाद दिले। या थेट प्रसारण सेवेसाठी द न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे, संचालक तात्यासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निकल हेड संतोष चोरमुले, एडिटर वसीम शेख, कॅमेरामन विजय कालेकर, रवी पवार आदींनी परिश्रम घेतले।
हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.